तर नमस्कार पब्लिक. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझे कमीत कमी खर्चातले कायमचे बंदिस्त शेळीपालन आहे कशा प्रकारे भावांनो. तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे भावांनो. तर आता माझ्या पाठीमागे बघू शकता भावांनो, इथं माझं शेड आहे. जास्त काय नाही, माझ्या म्हणजे पाच सहा मोठ्याल्या शेळ्या आहेत आणि तेवढ्या शेळ्यांचं बंदिस्त शेळीपालन हे 0 बजेटमध्ये कसंही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे भावांनो. तर भावांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जगदंब गोट फार्म आधुनिक शेती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. त्यामुळे कारण की आपण हे व्हिडिओ म्हणजे हे यूट्यूब चॅनलवर फक्त शेळीपालनाबद्दलचेच व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळं भावांनो, हे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. तर चला तुम्हाला दाखवतो माझं कमी खर्चातलं बंदिस्त शेळीपालन कशा प्रकारे भावांनो. तर आता जर तुम्हाला करायचं म्हणलं तर थोडाफार खर्च करणं भागाचे मित्रांनो, 10-5 हजार काय असेल ते. आणि सुरुवात तुम्हाला करायची ना बंदिस्त, तुम्ही काय करा, शेडवर खर्च कमी ठेवा आणि शेळ्यांवर जास्त हे करू शकता भावांनो इन्व्हेस्टमेंट. आणि तुम्ही थोडाफार त्यातून अनुभव घ्या आणि मगच शेळ्या वाढवण्याचं हे म्हणजे तुमचं हे प्लॅनिंग ठेवा. तरी बघू शकता अशा प्रकारे तुम्ही एखादी गव्हाण बनवून घेऊ शकता भावांनो. काय माहिती ना, गव्हाण जर असले की ह्यात टाकलं का आपण म्हणजे, कारण की आपल्याला बंदिस्त करायचं म्हणल्यावर गव्हाणी 100% लागणार. कारण फिरस्ते जर असले आपल्या शेळ्या तर गव्हाणीची गरज नाही, पण आपल्याला बंदिस्त करायचं आहे भावांनो. त्यामुळे गव्हाण अवश्य पाहिजेच आपल्याकडं. स्टार्टिंगला नसली तरी तुम्ही त्यातून थोडंफार इन्कम वगैरे झालं तर त्या गव्हाण पण जास्त काय नाही भावांनो. तरी 8x2ची गव्हाण आहे ही मार्केटमध्ये. आता ही बनवून घेतलेली मी 3,500 रुपयाला आपल्या इथं बनवलेली भावांनो. 3,500 रुपयाला 8x2ची गव्हाण आहे. आणि दाखवतो मी तुम्हाला, हे बघू शकता अशा प्रकारे गव्हाण आहे. आणि हिला 1-1 फुटाचे खप्पे केलेले आहेत अशा प्रकारे. तर हा झाला आपला पहिला मुद्दा, बंदिस्त कमी खर्चातला भावांनो. 3,500 रुपये याला खर्च गेला आपला. आणि आता हे बघू शकता शेळ्या वगैरे माझ्या पाठीमागे पुढे पण आहेत भावांनो. आणि त्याच्यात शेडमध्ये भावांनो आपण बंदिस्त केल्यामुळे हे बघू शकता मागं कोंबड्या केलेल्या आहेत, कुक्कुटपालन केलेलं आहे. कारण की ह्याचा खूप मोठा फायदा आहे भावांनो त्या शेळी पालनाच्या ह्याच्यात. कारण कसं आहे माहिती आहे ना, जे गोचिड वगैरे होतात भावांनो तर ते त्या कोंबड्यामुळे होत नाही. त्यामुळे आपण खास ते त्यासाठी केलेलं आहे. तर हा झाला आपला दुसरा मुद्दा भावांनो बंदिस्त शेळी पालनातला. आणि शेडचं जर खर्च बघितला तुम्ही तर शेड म्हणजे 4 दंपत्रे आपल्याकडे असतातच भावांनो. असं नका म्हणू की नाही बाबा शेडला म्हणजे शेडला खर्च करावाच लागेल. तर नवीन जर करायचं म्हणलं भावांनो तर कसं आहे माहिती आहे ना, 4 दंपत्रे असतातच. त्यात तुम्ही सुरू करा आणि त्यातून अनुभव घ्या आणि तिथून पुढेच तुम्ही तुमच्या शेडवर वगैरे खर्च वाढवा भावांनो. तर हा झाला आपला शेडवरचा पण मुद्दा भावांनो. आणि चारा पाण्याचं नियोजन जर म्हणलं तर पाणी आपण त्यांना सकाळी ठेवतो आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जे काय उरलं असेल ते मस्तपैकी त्यात धुवून वगैरे ते फेकून द्यायचं पहिलं आणि दुसरं भरायचं. ते झालं पाण्याचं नियोजन. आणि आता चाऱ्याचं नियोजन भावांनो. तर चाऱ्याचं नियोजन हे त्यावर पण आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, बनवत राहणार आहेत. ते तुम्ही बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. तर चाऱ्याचं नियोजन भावांनो, तर आता ही गव्हाण चाऱ्यासाठी लागणारच आहे, ती तुम्ही बनवून घेऊ शकता मार्केटमधून. आणि हे आता चाऱ्याचं बंदिस्त म्हणलं की तूर भुसकट किंवा ज्वारीचे भोंडे, कडबा असे बरेचसे सुके चारे 2-4 प्रकारचे तुम्हाला ठेवणं हे आवश्यक आहे भावांनो. कारण की बंदिस्त म्हणलं की खायला शेळ्यांना भरपूर लागतं आणि तुमच्याकडे शेत थोडंफार असणं पण गरजेचं आहे भावांनो. कारण की मग कसं आहे ना माहिती आहे ना, म्हणजे तुमच्याकडे शेत जर असेल तरच तुम्ही बंदिस्त करू शकता, नाही तर तुम्हाला फिरस्तीच करावं लागणार भावांनो. कारण की शेत हे तुमच्याकडे 10, 5, 20, 40 गुंठे काही का होईना असणं गरजेचं आहे भावांनो. आणि त्यात तुम्ही पाणी असणं पण गरजेचं आहे. त्यात वेगवेगळे गवत वगैरे, नेपियरचे घास वगैरे पण टाकू शकता भावांनो. कारण की ते काही अडचण नाही. आणि सुका चारा त्यांना पावसाळ्यात म्हणजे आपल्याला अडचण होणार नाही आणि आपल्याला ताण होणार नाही. त्यासाठी सुक्या चाऱ्याचा स्टॉक आपल्याला अगोदरच अवेलेबल करून ठेवावं लागणार आहे भावांनो. तर कसं आहे माहिती आहे ना, पावसाळ्यात समजा चिडचिड असते, हे असते त्यामुळे जरा पुढं पाला आणायला वगैरे किंवा चिडचिडीत जाऊ जरी नाही शिकलो आपण तरी पण इदालाच एक म्हणजे 2-3 टोपले आणले भुसकाटाचे, टाकले गव्हाणीत की झालं भावांनो. ते दुपारी काढायचं, पुन्हा कडपा कुट्टी वगैरे टाकायची, ती बी संध्याकाळपूर खातात. तर असं हे आपलं चाऱ्याचं नियोजन ठेवायचं भावांनो. कारण की सुका चारा हे पावसाळ्यात देणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते असणं पण खूप गरजेचं आहे भावांनो. तरी बघू शकता. आणि इकडं ब्रीडिंगला एक बोकड असणं गरजेचं भावांनो. आपल्याकडे तसे 2 आहेत, इकडे एक आहे आणि इकडे 2, एक बिट्टलचा आहे आणि एक सुरळी क्रॉसचा आहे भावांनो. तर बोकड असणं हा खूप गरजेचा मुद्दा आहे भावांनो.
त्यामुळे तुम्ही शेळी पालनात तुमच्या बोकडे अवश्य ठेवा भावांनो. आणि आजचं माझं कमी खर्चातलं कायमचं बंदिस्त शेळीपालन तुम्हाला कसे वाटले ते एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल भावांनो तर आपल्या मराठी बांधवाला भावाला चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भावांनो. आणि व्हिडिओला 100% लाईकच करा, कारण की तुमच्यासाठीच आपण खास व्हिडिओ बनवत असतो भावांनो. तर भेटू अशाच पुढील एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय.